आज मी मम्मीलाच कॉलेजमध्ये घेऊन आलते. कशासाठी आलते चला पुढे सांगते. गुड मॉर्निंग, मी शिवानी, आपला डेली मिनी ब्लॉग. आणि बोनाफाईडसाठी घेऊन आलते कारण की मी 2 बोनाफाईड घेतल्या आणि तुम्हाला माहिती आहे त्या 2 बोनाफाईडसाठीही मी किती फिरले, किती काय काय केलं. मला डबल दुसरी एक घ्यावी लागली कारण की जिथे मला फॉर्म भरायचा होता तिथे थोडीही मिस्टेक चालत नव्हती त्यामुळे. त्यानंतर मार्केटमध्ये गेल्यात, मार्केटमधून पुन्हा आम्ही सोनाराकडे आलेलो होतात कारण की सानिकाच्या हातातलं कडं आणि माझ्या हातातलं कारण की सानिकाचा बड्डे आहे 2 दिवसानंतर. त्यासाठी मम्मीला त्याच्यात थोडंसं चांदी वाढवायची होती त्यासाठी. दोघींचंही आम्ही कडं जे आहे ते म्हणजे करायला दिलं. नेक्स्ट मॉर्निंगला मी आवरलं वगैरे कॉलेजला जाण्यासाठी. कारण की आज कॉलेजमध्ये थोडंसं माझं प्रॅक्टिकलचं थोडं काम राहिलेलं होतं. प्रॅक्टिकल तर स्टार्ट नाहीच झालं, पण प्रॅक्टिकलचे कोणाकोणांना किती किती सब्जेक्ट म्हणजे काय काय आहे, काय काय देणार आहे, ते सर्व गोष्टी विचारण्यातच खूप सारा वेळ जाईल. आणि लिहिण्यात तर विचारूच नका. प्रॅक्टिकलचं लिहून लिहून खूप प्रचंड हात दुखत आहे. त्यानंतर मग आम्ही बॉटनी डिपार्टमेंटकडे आलात कारण की आकांक्षाचं बॉटनी म्हणजे बायोलॉजी आहे त्यामुळे. मग त्यासाठी आम्ही तिथे थोड्या वेळ टाईमपास वगैरे केला. त्यानंतर आम्ही आमच्या कामासाठी आला. इंग्लिशच्या डिपार्टमेंटमध्ये केल्यात कारण की आमचं इंग्लिशचं जे आहे म्हणजे असाइनमेंट ते झालेले होत्या. पण आम्ही आम्ही बोललात की सरांना घ्या. पण ते सर बोलले मी तारीख असेल त्या दिवशीच घेणार, म्हणजे असं नाही घेणार. त्यासाठी आम्हाला तिथून डबल यावं लागले. काय माहिती सर घेत पण नाही. झालं तरी नाही प्रॉब्लेम, नाही झालं तरी प्रॉब्लेम. त्यानंतर स्पोर्ट्सच्या डिपार्टमेंटमध्ये केलात. तिथे खूप गर्दी होती, मग थोडा वेळ थांबावं लागलं. त्यानंतर आमचं कामही झालं. भेटूया नवीन एका ब्लॉगसाठी. बाय.